नागपुर में विधायक बच्चू कडू ने सरकार और अजित पवार पर तीखे प्रहार किए। बच्चू कडू ने कहा, गोटियां खेलकर 2 बार शपथ ली गई, दादागिरी से सत्ता बनी हुई है। अमरावती में फलों की बर्बादी और किसानों की परेशानियों पर उन्होंने मुख्यमंत्री से तुरंत कर्ज माफी और दुष्काल घोषित करने की मांग की। उन्होंने कहा कि किसान आत्महत्याएं बढ़ रही हैं, सरकार की मदद नाकाफी है। गोट्या खेळ खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना, त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं। गोट्या खेळूच सगळा कारभार चालवला सरकारनं। तुम्हाला पैसे नाही आहे, लाडक्या बहिणीला बदनाम का करताय? शक्तीपीठ कोणा मागितला होता? का देताय तुम्ही? काही गरज आहे का? जाऊ द्या 3 वर्ष, कोणाची मागणी नाही, काहीच नाही, मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो? इतर कित्येक प्रकल्प आहे, गृहनिर्माण असेल मुंबईमध्ये। आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटी मध्ये किती पैसा ओतला सरकारने ते बघा ना। मग नागपूर असेल, तुमचं संभाजीनगर असेल, तुम्ही पुणे असेल आणि मुंबई असेल, इथं तुमचे 2 ते 3 लाख कोटी रुपये गुंतवले, पुऱ्या महाराष्ट्राला दिले काय? म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचा सोंग करता येत नाही असं म्हणताय, फार चुकीचं आहे। अहो साधा डीपीडीसीचे 200 कोटी कमी करा, सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2 चे ऑफिसर जेवढे आहे किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा, आरामशीर 1 लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची। द्यायला मानसिकता पाहिजे। आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा। पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे। शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी, त्याची वाट पाहतो आम्ही। वडेट्टीवारांनी 6 महिन्याचा पगार देण्याचं आज जाहीर केलं आहे आणि इतर आमदारांना सुद्धा 6-6 महिन्याचा पगार द्यावा। 90 कोटी होतं, 400-300 आमदार पकडले तर एका महिन्याचे 90 कोटी आणि जास्तीत जास्त ते होणार, ते तर केलेच पाहिजे। मी तर म्हणतोय दुष्काळाचा झड मग शेतकऱ्यालाच का, सगळ्यावर पडू द्या ना। मग शेतकरीच का मरतो दुष्काळात, तो गावातला मजूरच का मरतो दुष्काळात, त्याच्या झड सगळ्याला पोहोचल्या पाहिजे। जर चांगलं झालं तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं होते, वाईट होते तर सगळ्याला झड पोहोचली पाहिजे। साधा नियम आहे, नॅचरल आहे। मी आता काल गडचिरोलीला गेलो, 32 हत्ती आले, 32 हत्तीनं 1000 हेक्टर धान खराब करून टाकले। सापडतच नाही, हत्ती सापडत नाही, ते मुंगी आहे का ते? 20 वाघानं शेतकरी मारले या 6-7 महिन्यात। दररोज मरणारे 15 शेतकरी, 15 ते 16 शेतकरी आत्महत्या करतात आणि या सगळ्या वाघाच्या कचऱ्यात तो वाघ बरा ना, मग आमदाराच्या पोराला काही त्रास देत नाही, आमदाराला त्रास देत नाही, तेव्हा आमचे हत्ती मुंबईत घुसत नाही। ते घुसले असते तर बरं झालं असतं, लगेच बंदोबस्त झाला असता। शेतकरी मात्र कुत्रा मांजरासारखं जीवन झालं, ते झालं, मर काही कर। तुम्ही सांगा बियाणात लुटलं का नाही लुटलं, खतामध्ये काय अवस्था केली। 266 रुपयाचं पोतं मी महाराष्ट्रभर घेतोय, 400, 500 रुपयानं विकला कृषीवाल्याने। जिथं मुख्यमंत्री पालकमंत्री आहे त्या गडचिरोलीला अजूनही युरिया खतच सापडत नाही, भेटत नाही, काय अवस्था आहे। बारदाण्यामध्ये 2 कोटी रुपये मारले, 3 कोटीचा बारदाना होता, 1 कोटीचा आणला, 2 कोटी खाऊन टाकले अधिकाऱ्यांना, लापता आहे ते। मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहे तिथे ही अवस्था आहे, लक्षच नाही आहे। लक्ष फक्त पार्टी चलाने की आहे, पार्टी में बड़ा पद लेना है, याची स्पर्धा लागली आहे सध्या सत्तेतल्या लोकांना। काय झालंय का, जिथे नदीचा पूर गेला तिथली तर परिस्थिती भयानक आहे, पण जिथं नदीला पूर नाही गेला पण सततच्या पावसानं आणि या ढगाळ वातावरणानं आता काही राहिलेलं नाही। 25% सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात येईल असं मला वाटत नाही। मी काल परवा माझ्या भागात फिरलोय, संत्रा झाडावरचा संत्रा पूर्ण खाली आहे, म्हणजे शेत पिवळे दिसायला लागले सगळा संत्रा खाली आल्यामुळं। आणि सगळ्यावर मोठी अडचण आली, केळीचे भाव तर देशामध्ये सगळ्या इकडे पाऊस असल्यामुळं केळी 200 रुपये क्विंटलनं एवढ्या खाली, म्हणजे ते तोडाले पण परवडत नाही। अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं, पण आता मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही। आम्ही मदत करतोय आहे, अशी मदत करतोय, ते मदत करतोय, नियम बाजूला ठेवून मदत करतोय, पण नियमात बसतं ते करत नाही। नियमात काय आहे का, या जेवढ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करणं क्रमप्राप्त आहे, हे कायदेशीर बाबी ते करत नाही। आणि दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर करतो तेव्हा त्याची सक्तीची कर्ज वसुली थांबतंय, इतर सगळे कर थांबावं लागतं, त्यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही। भुलभुलैया सुरू आहे, जायचं शेताच्या बांधावर जायचं, पत्रकार विचारतं कर्जमाफीचं, मुख्यमंत्री सांगतोय आम्ही असा निधी देतोय, उत्तर द्यायला तयार नाही हो मुख्यमंत्री। म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, मला ते राजूने ते
आणि डोक्यातून जात नाही तो शब्द का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. झाला आता पडला दुष्काळ, झाले तुमचे शब्द खरे. तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती तर निसर्गाने देवाभाऊचंही देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय. हे व्हायलाच नको होतं खरं तर. दुष्काळ पडणं हा चांगली गोष्ट आहे आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ. टोचतोय ते अजूनही म्हणाले. दुष्काळाच्या काय झळ लोकांना पोहोचत आहे. अहो लागलेले पैसे निघत नाही, शाळेची फी कशी भरायची, लग्न कसे करायचे, इतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा करावं लागणार, त्या सगळ्या म्हणजे आता उधारी कशी देणार आहे. आणि त्याच्यात बँकेच्या नोटीस तुमच्या दारावर आहे. देणार तुम्ही 10,000 20,000 आणि बँकवाले मागणार 3 लाख 4 लाख. त्याबाबत बोलाले काही नाही. वसुली थांबवली का तुम्ही, थांबवणार आहे का तुम्ही, त्याबाबत कधी निर्णय घेणार. अधिक काय गारपीट लोक गावं वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का. तातडीनं बैठक घ्या, सूचना द्या. भाऊ आता म्हणायसाठी ओला दुष्काळ आहे पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिवाळी दसरा हा काळ होणार आहे. त्यामुळे आज आपण मागणी करतो पण उद्याच्या दिवाळीचा विचार करताना शेतकरी आत्महत्येमध्ये या सगळ्या याच्यामुळे वाढ होणार आहे. माझं काय मत आहे, दिवाळी हा सण महत्वाचाच आहे. तो तर अंधारातच जाणार. मी सांगतोय सरकार देऊन देऊन किती 8, 9, 10 हजार रुपये देणार. एक नुकसान कितीचं आहे. एका एकराला लागत खर्च कुठलंही पीक पकडलं तर 30 ते 40 हजारावर जातं. आता ते 30-40 हजारामध्ये 10,000 जर हाती आले आणि 40,000 वाला जर आमच्या दरवाजावर उभा असेल, पेरणीचा खर्च, बियाण्याचा खर्च, मजुरीचा खर्च, त्याला जर शेत चांगलं करायचं असेल तो खर्च कसं करणार आहे. मुळात तुम्ही काय सांगा का गेल्या 75 स्वातंत्र्य झाल्यापासून देशातली शेती घाट्यातच आहे हो. आणि घाट्यातला हा सगळा उद्योग त्याला नफ्यात आणण्यासाठी आम्ही कधी काही पावलंच उचलले नाही. त्याच्यात असे सगळे दुष्काळ पडतं. त्याच्यामुळं तो सावरण्याच्या ऐवजी तो पुन्हा डुबतोय. आणि सरकार बोलताना सुद्धा कसं आहे, भूमिका काय घेतली पाहिजे. एका इकडे मदतीची भूमिका, जसं सांगली साताराला तुम्ही एनडीआरएफच्या 6 ते 7% अधिक जास्त पैसे दिले. आता आम्हाला किती देणार आहे. विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, मग सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातला, संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातला, कापूस उत्पादक शेतकरी विदर्भातला, तूर उत्पादक शेतकरी, धान उत्पादक, बोलायला तयार नाही मुख्यमंत्री. इकडे तेवढं दुष्काळ. मला वाटतंय एक हेलिकॉप्टरनं दौरा जसा निवडणुकीत कशा तालुक्यावर सभा घेता सीएम साहेब तुम्ही, तसं प्रत्येक जिल्ह्यावर जा ना तुम्ही, पहा तिथली परिस्थिती, थोडासा आधार द्या, काय आम्ही सोबत. हे म्हणाले पण देवाभाऊ तयार नाही. म्हणजे असं वाटतंय का मंदिरातल्या देवासारखेच देवाभाऊ झाले का.